हां. नमस्कार, मी मानसी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज त्यांचा वाढदिवस आहे, मग तो करायचा आहे. मग केक पण आणायचा आहे, जेवण बनवायचं आहे आणि सामान मी आणून ठेवलं आहे जेवणाचं. आणि योगा करून घेईन आणि नंतर जेवण बनवायला घेईन. दाल पकवान बनवायचं आहे. आणि इथे मी मोगडा भिजत घातले आहे, हिरवे मूग भिजत घातले आहेत आणि चणा डाळ भिजत घातली आहे. मैदा आणायचा आहे मला, अजून ते आणेल आणि मग तयारी करायला लागेल. विनाची आज एक्झाम आहे आणि विनाची आज लास्ट पेपर आहे विनाचा. मग तरी पण करणार. 2 वाजायच्या आत मला वाढदिवस करायचा होता. मुलांना स्कूलमध्ये जायचं, त्यांना कामावर जायचं, जेवण, वाढदिवसाची तयारी. हां. पण झालं सगळं व्यवस्थित. इथे मी ओवाळून घेतलं. किती मोठं तर वाटलं. ध्रुवी पुण्यात राहून पण छान मालवणी बोलते आणि कोणाला खरं पण नाही वाटत ती एवढं छान बोलते ती. इथे आईने ओवाळून घेतलं. तो नारळला धरतो, लडबडतो. गोल आहे ना तो, बॉल सारखा इकडे तिकडे जातो. आणि मग विनाला आम्ही जबरदस्ती आणलं. खुर्ची आहे ना, तिथे ती बसून असते, तिला ती आवडते खुर्ची, नवीनच घेतली आहे. नाही, आता चांगलीच पडणार होती विना. तिच्याकडून जबरदस्ती ओवाळून घेऊन तिला पाठवलेलं. आजचा वाढदिवस मस्त आहे. यू हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवस करून झाल्यावर जेवण करायला घेतलं. जेवण काय करायचं आहे ना, मी 8 दिवसापूर्वीच ठरवलेलं, त्यामुळे मला सोपं झालं. ध्रुवी आणि विना स्कूलला गेली आहे. आई आणि मी आहोत दोघंजणं. आमच्या दोघांपुरतं बनवेन. बाकीचं माझं जेवण बनवून झालं आहे आणि मला अजून पकवान बनवायचे. आणि 3 डाळ मी वेगळ्या बनवल्या, छान लागते. तसं काय ते मिक्सच होणार आहे जेवताना, पण हवं तसं घ्यायला पण येतं आवडीप्रमाणे आणि चव पण छान येते. बाकीचे पकवान बनवून घेईन आणि मग माझं जेवण घेईन. मैदा, ओवा, जिरं, तेल, मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठात. पूर्ण पिठाला हे सगळं साहित्य लागलं ना की मग पाणी घालून मळायचं आणि आपल्याला वेळ असेल तेवढा वेळ, अर्धा तास ठेवायचं किंवा आपल्याला वेळ असेल तेवढं ठेवायचं. आणि लाटणं एवढं जाड लाटायचं, याला कट करून घ्यायचं. मी असं कट करून घेतलं आणि आपला काटा चमचा असतो ना, त्याने असे होल पाडायचे. माझं इथे करून झालं आणि मी आता तळून घेईन. लाटताना ना पीठ न लावता लाटायचे, होतात व्यवस्थित. गुलाबी रंग होईपर्यंत तळायचे आणि मग काढायचे. इथे हे तळून झाले, छान गुलाबी झाले आणि छान होतात खुसखुशीत. ही मुगाची डाळ, ही चणा डाळ आणि हिरव्या मुगाची डाळ, ही चटणी तयार करून ठेवली आहे. वाढताना असं वाढायचं, एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये हिरव्या मुगाची डाळ, नंतर चणा डाळ, मग मूग डाळ कमी तिखट असते ना म्हणून शेवटी घ्यायची. वर हिरवी चटणी आणि कांदा, चाट मसाला, शेव घालायचा आणि कांदा बारीक किंवा गोल चिरायचा, त्याच्यामध्ये बीट किसून घालायचं, चाट मसाला घालायचा आणि मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग घालायचं आणि मग वर कोथिंबीर घालायची आणि खायचं. ह्याला पकवान बोलतात आणि ही अशी खायची. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.